नमस्कार, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आदिवासी विभागाकडून चौकीदार फक्त 10वी पास वर या पदाची वॅकन्सी आलेली आहे आणि याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला देखील फॉर्म भरू शकतात. लक्षात घ्या, याच्यामध्ये जागा जास्त आहे, 478 जागा आहेत आणि महिलांना 30% फिक्स आरक्षण असतं. सोबत याच्यात स्पर्धा कमी असणार आहे. ओके, आणि कट ऑफ पण जे आहे महिलांसाठीचा तो कमीच लागणार आहे. म्हणून महिलांसाठी ही खूप चांगली संधी आहे आणि महिलांनी याच्यामध्ये नक्की फॉर्म जो आहे तर तो भरला पाहिजे. आणि ही संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमच्या ओळखीत कुठली महिला असेल, तिला 10वी पास झालेली असेल आणि सरकारी नोकरीची करायची असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच जो आहे तर तो शेअर केला पाहिजे. ओके, आणि लक्षात घ्या, याची बघा जाहिरात आलेली आहे, सुधारित जाहिरात आलेली आहे गट ड ची 29 एप्रिल 2026 ला. जागा असणार आहे 478. एवढ्या जागा ज्या आहेत, मोठ्या जागा ज्या आहेत तर तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. आता याची जर तुम्हाला तयारी करायची असेल, आता लक्षात घ्या, बरेच विद्यार्थ्यांना वाटतं आयबीपीएस घेणार आहे. आयबीपीएस नाही घेणार आहे, ॲप्टेक नावाची कंपनी ही परीक्षा घेणार आहे. आणि ॲप्टेक कंपनीचे जे पीवायक्यू आहेत तर ते सर्वप्रथम महाराष्ट्रात आणि आपल्याकडेच अवेलेबल आहेत मित्रांनो. आणि त्याची संपूर्ण पीवायक्यू बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि पीवायक्यू शिवाय तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते होणारच नाही. 99 रुपयाची बॅच आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचला तुम्ही नक्की एनरोल केलं पाहिजे. महाराष्ट्रात अशा कुठल्याच पद्धतीची जी आहे तर ते ॲप्टेकचे तुम्हाला पीवायक्यू पाहायला मिळणार नाही मित्रांनो. बघा इथं ही पीवायक्यू बॅच, याची ऑलरेडी बघा इथं 14 व्हिडिओज तुमच्यासाठी ऑलरेडी आलेले आहेत. लक्षात घ्या, आलेले आहेत. तर इथून तुम्ही नक्की जे आहे बघा, हे 5 क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी इथं आम्ही अवेलेबल करून दिलेले आहे, तर ते तुम्ही नक्की बघू शकतात. बघा, एसटी साठीची पण जागा अवेलेबल नव्हत्या सुरुवातीला. आता एसटी साठीच्या पण काही जागा ज्या आहेत तर ते उपलब्ध इथं झालेल्या आहेत. अर्ज हे 6 मे पासून सुरू होणार आहेत. कधी? 6 मे पासून आणि 27 मे पर्यंत चालणार आहे. 27 मे पर्यंत चालणार आहेत. परीक्षा याची जून किंवा जुलैमध्ये असण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याकडे काही महिने आहेत, तिथून आपण एक चांगली तयारी जी आहे तर ती इथं करू शकतो. बघा इथं लक्षात घ्या, महिलांना इथं आरक्षण असतं बरं का. समजा आता ही जागा आहे, इथं वेगवेगळे प्रकल्प आहेत. फॉर एक्झाम्पल हा धुळ्याचा प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये फायदा काय की घराजवळ तुम्हाला नोकरी करायला मिळू शकते. बघा महिलांना इथं समजा एससीच्या 2 जागा आहेत, 3 जागा आहेत, त्याच्यापैकी 2 जनरलला. या जनरल मध्ये पण महिला येतात. लक्षात घ्या, जनरल मध्ये पण महिला येतात. इथं एक महिला फिक्स आहे. आलं बघा, इथं महिला, इथं महिला, महिला महिला महिला. बघा या महिलांनाच किती, या 5 जागा इथं तर महिलांनाच याच राखीवून गेल्या 31 पैकी. आणि बाकीच्या पण जागा इथं ज्या आहे असतीलच त्या. ओके, म्हणजे महिलांच्या या 4 आणि 5 अशा 9 जागा महिलांसाठी राखीव. आणि या 16 मध्ये पण महिला कॉम्पिटिशन देतील. लक्षात घ्या, महिलांसाठी खूप चांगली संधी. चौकीदार म्हटल्यावर खूप कमी महिला इथं अप्लाय करतात बरं का, पद ऐकून. वेतन श्रेणी एस एक आहे, 15,000 ते 47,600. ऍक्च्युअल इन हँड किती पेमेंट मिळतं ते मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे, जे तुम्हाला महाराष्ट्रात कोणीच सांगणार नाही. लक्षात घ्या. ओके, बघा पात्रता काय लागते लक्षात घ्या. याच्यामध्ये 18 वय कंप्लीट पाहिजे. किती? 18 वय कंप्लीट पाहिजे. आणि ओपन मध्ये असाल तर 38 आणि एससी एसटी ओबीसी मध्ये असाल तर 43. म्हणजे वयाची पण अट खूप चांगली बरं का. म्हणजे बरेच मुलं हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांची आई जर असेल तर ती देखील क्वालिफाय आहे याच्यासाठी, कारण की एवढं वय नाही आहे याला. काय पाहिजे? फक्त 10वी पास पाहिजे. काय? 10वी पास पाहिजे आहे. बाकी काही अनुभव वगैरे काहीच लागत नाही इथं, हे लक्षात घ्या. 10वी पास पाहिजे आहे. परीक्षेमध्ये हे 4च विषय असतील बघा. मराठीचे 50 गुण, इंग्रजीचे 50 गुण, जीकेचे 50 गुण आणि रिझनिंगचे 50 गुण, असे 200 गुण असतील. आणि प्रश्न फक्त 100 येतात बरं का. खूप सोपा, एवढा अवघडही काही पेपर नसतो. 2 तास एवढा वेळ मिळतो. 200 गुण, 100 प्रश्न. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते याच्यात ऍप्टेक मध्ये. लक्षात घ्या. 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे ओपन साठी. आणि मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. बाकी काही अडचण आली तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, मी त्या तुमच्या सर्व कमेंट्स पाहत असतो. आणि याची जर तुम्हाला संपूर्ण तयारी करायची म्हणजे पूर्ण बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आणि येणाऱ्या कालावधीत सर्व सरळ सेवेची तयारी करायची असेल, त्याच्यासाठी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. इग्नाइट अकॅडमीचे लक्षात घ्या, या बॅचच्या माध्यमातून आपण सरळ सेवेमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात सर्वाधिक सिलेक्शन जे आहे तर ते आपण दिलेले आहेत. 2023च्या तलाठीमध्ये, त्याच्यानंतर झालेल्या सर्व सरळ सेवेमध्ये आपण सर्वाधिक निकाल दिलेले आहेत. म्हणून सर्वाधिक निकाल देणारी टीम तुम्हाला यात मार्गदर्शन करणार आहे. म्हणून तुम्ही हे ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करून जे आहे तर ते बॅचला जॉईन करू शकतात. कुठेही काही प्रॉब्लेम आली, हा नंबर आहे, यांना तुम्ही अवश्य कॉल करावा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.